ठाण्यामध्ये नसरापुरात जी भीषण घटना घडली त्या घटनेचे अपडेट समोर येत आहेत। या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। आता राज ठाकरेंनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय आणि एक जळजळीत पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे। त्या पोस्टमध्ये काय म्हटलंय, आरोपीला हलाहल करत संपवावं अशी मागणी आता राज ठाकरेंनी केली आहे। या प्रकरणानंतर सगळीकडे संतापाची लाट पसरली आणि यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे। सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता आरोपीला अगदी हाल हाल करून संपवावं अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। तर सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारने फास्ट ट्रॅकची व्याख्या सुद्धा सांगावी, कारण अशा घटना घडल्यावरच सरकारला जाग येते असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। तर कुणाचाच धाक उरला नाही असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर टीकाही जोडली आहे। आपण पाहतोय की राज ठाकरेंनी आता या ठिकाणी मागणी केली आहे, या नराधमाला या आरोपीला हाल हाल करून मारावं अशी मागणी केली आहे। तेव्हा कायद्याचा धाक उरलेला नाही। सरकार जेव्हा म्हणतं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवणार तेव्हा फास्ट ट्रॅक म्हणजे नेमकं काय, किती दिवसात निकाल येणार, शिक्षा कधी सुनावली जाणार हे सुद्धा कळावं, कारण केवळ 4 दिवसामध्ये सगळं शांत होऊन जातं आणि महाराष्ट्राला या घटनेचा विसर पडतो, राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी कोणी केली आहे? अशी मागणी केली आहे ॲडव्होकेट असेम सरोदे यांनी। राज ठाकरेंची भूमिका लोकांना भडकवणारी आहे। पुणे पोलिसांनी राज ठाकरेंना समजपत्र दिलं पाहिजे असंही सरोदेंनी म्हटलंय। तर नसरापूरच्या घटनेबाबत लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्या आपण समजू शकतो, मात्र अशी विधानं करणं बेकायदेशीर आहे आणि हा कायद्याचा अनादर आहे। आरोपी सुटता कामा नये ही सगळ्यांचीच भावना आहे आणि या आरोपीला कायद्यानुसार फाशीचीच शिक्षा होणार असंही सरोदे म्हणतायत। राज ठाकरेंनी काही विधान करायचं, बेताल स्वरूपात विधानं करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करायचं आणि सांगायचं की या माणसाच्या हाल हाल करून त्याला मारा, रस्त्यावर त्याला खेचून मारा, आपणच त्याला शिक्षा द्या, असं त्यांनी विधान केलेलं आहे। त्याचबरोबर प्रवीण तरडे हे जे फिल्म मेकर आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारचं विधान केलं की त्या आरोपीला जो मारून टाकेल त्याला आमदार खासदार करा। मग प्रवीण तरडे स्वतःच का जात नाही, त्यांनी स्वतःच त्यांना मारायचं आणि खासदार किंवा आमदार व्हायचं। आमदार आणि खासदार होण्याचे जे कायदेशीर निकष आहेत ते तुम्ही आता बदलणार का? कायद्याच्या प्रक्रियेतून प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे माझं हे म्हणणं आहे की राज ठाकरेसारख्या जबाबदार नेत्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते कायदा हातात घेणं, लोकांना कायदा हातात घेण्यासाठी भडकाऊ स्वरूपाचं विधान करणं हे चुकीचं आहे। याच्यातून बेकायदेशीरता वाढेल, म्हणून राज ठाकरेंना पोलिसांनी समज दिली पाहिजे की याच्यानंतर त्यांनी असे वक्तव्य करायचे नाही आणि त्याचबरोबर BNSच्या सेक्शन 45 आणि 196 नुसार त्यांच्यावर गुन्हासुद्धा नोंद होऊ शकतो। राज ठाकरेंनी जे ट्विट केलं आहे पुण्यातील बोर इथल्या प्रकरणात, असीम सरोदेंनी त्यावर टीका केली। त्यांनी म्हटले की राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा। आपण पाहतोय की आता असेम सरोदे यांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे। राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या लोकांना भडकवायचा प्रयत्न केला असं मत वकील असीम सरोदे यांचं आहे। राज ठाकरेंची भूमिका ही लोकांना भडकवणारी आहे असंही कळत आहे, अशीही मागणी आता असीम सरोदे यांनी केली आहे। त्यांनी कलमही सांगितली आहेत, त्या कलमांतर्गत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हावा आणि त्याचबरोबर पुणे पोलिसांनी राज ठाकरेंना समजपत्र पाठवावं जेणेकरून पुन्हा त्यांच्याकडनं अशी बेजबाबदार विधानं होणार नाहीत असं सरोदे म्हणालेले आहेत। राज ठाकरेंनी जाहीर मागणी केली होती, फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय हे सरकारनं सांगावं आणि लवकरात लवकर त्याचे हाल हाल करून त्याला मारावं अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती आणि या मागणीनंतर आता त्याच दिवसात असीम सरोदे यांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना राज ठाकरेंनी मागणी करून सरकारपर्यंत मांडल्या आणि त्यानंतर असीम सरोदे यांनी आता राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे। कायद्याचा आधार घेत त्यांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केल्याचं समोर येत आहे। नेमकं घडलंय काय, तर आज सकाळी राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली। या पोस्टवरून त्यांनी म्हटलं, सरकारनं फास्ट ट्रॅक म्हणजे नेमकं काय ते सांगावं आणि या आरोपीला लवकरात लवकर हाल हाल करत मारावं। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातनं 2 दिवस रोष व्यक्त होतोय
3 ते 4 वेळा ज्यानं हा गुन्हा केला आणि त्यानंतर पुन्हा सुटून बाहेर आला. न्याय व्यवस्थेचे बाभाडे काढले गेले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रीयांच्या मनातला राग हा राज ठाकरेंनी एका पोस्टद्वारे व्यक्त केला. मात्र ती पोस्ट व्हायरल झाल्यावर आता सरोदेंनी मागणी केली आहे. दरम्यान प्रवीण तरडे यांनी ही पोस्ट केली होती. त्यांनी पोस्ट काय केली होती? उद्या त्या नराधमाचं एन्काउंटर झालं तरच मानू की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं आहे, अन्यथा भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा. प्रवीण तरडेंनी सुद्धा कायदा हातात घ्यावा असं म्हटलं होतं. त्यांनीही ही पोस्ट खरं तर केली होती. सरोदेंकडनं आता गुन्हा दाखल करायची मागणी केली जाते. राज ठाकरे आणि तरडे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होती.